नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुमचे या तिसऱ्या प्रकरणामध्ये स्वागत आहे. भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणामध्ये आपण ब्रिटिश वसाहतवाद याविषयी अभ्यास करत आहोत. त्यामधील वखारीपर्यंतचा भाग आपण पूर्ण केलेला आहे. आता या ब्रिटिश वसाहतवादातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत. तर त्यामध्ये दुसऱ्या चार्ल्सने कंपनीला दिलेले अधिकार याविषयी, या घटकाविषयी आपण या ठिकाणी विचार करणार आहोत की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारत आणि पूर्वेकडील आशियाई राष्ट्रांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली होती. या कंपनीची स्थापना 3 डिसेंबर 1600 साली केली आणि इसवी सन 1623मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना ब्रिटिश सरकार व राजा दुसरा चार्ल्स यांनी अधिकार दिले. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो किंवा पुढील अधिकारांचा समावेश होतो. तर या ठिकाणी मी त्याची एक आकृती काढलेली आहे. एकूण 5 मुद्दे मी या ठिकाणी दिलेले आहेत. ते 5 मुद्दे म्हणजे या सरकारनं, ब्रिटिश सरकारनं या कंपनीला दिलेले अधिकार आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की कंपनीतील नोकर वर्गाला शिक्षा करणे. की या कंपनीमध्ये जे नोकरवर्ग होते, या नोकर वर्गांना शिक्षा करण्याचा अधिकार कंपनीला होता. कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याने चुकीची गोष्ट केल्यास त्या ठिकाणी त्याला शिक्षा दिली जात असायची. म्हणजेच कंपनीतील नोकरवर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार नागरी व लष्करी कायद्यानुसार या कंपनीला मिळालेला होता. त्यानंतर दुसरा अधिकार आहे की पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे. ब्रिटिश कंपनी जी आहे, या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे हा अधिकार मिळालेला होता. पूर्वेकडील देशात किल्ले बांधण्याचा अधिकार मिळालेला होता. त्यानंतर संरक्षणासाठी व युद्धासाठी त्यांच्याकडं सैन्य बाळगणे हाही त्यांना अधिकार मिळालेला होता. आणि अन्य धर्मियांशी युद्ध वा तह करणे हाही अधिकार मिळालेला होता. अशा प्रकारे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांनी कंपनीला एकाधिकाराची नवी सनद दिली होती. एकंदरीत जरी विचार केला तर असे एकूण 5 अधिकार या ब्रिटिश सरकार व राजा दुसरा चार्ल्स यांनी कंपनीला दिलेले होते. आता त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कंपनीच्या कारभाराची व्यवस्था. या ठिकाणी तुम्हाला मी वसाहतीची व्यवस्था किंवा कंपनीच्या कारभाराची व्यवस्था किंवा कंपनीच्या कारभाराची व्यवस्था याविषयी आपण थोडक्यात माहिती मिळवणार आहोत. बघा, ईस्ट इंडिया कंपनीने जिंकलेल्या वसाहतींच्या कारभाराची व्यवस्था कशी होती हे पुढील काही गोष्टींच्या आधारे आपल्या लक्षात येऊ शकते. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की 17व्या शतकाच्या अखेरीस कंपनीचा कारभार पश्चिमेकडील सुरत व पूर्व किनाऱ्यावरील मद्रास, त्याला चेन्नई असे म्हणतात, येथून चालत असे. मद्रासच्या कार्यकक्षेत भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा, बंगाल व इतर प्रदेश येत असत. सुरतेच्या कार्यकक्षेत महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा येथील वखारी यांचा समावेश होत असे. चौथा मुद्दा आहे की सुरतेच्या वखारीत एक हिशेबनीस
एक कोठार प्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार व कारकून असत. त्यानंतर 5वा मुद्दा आहे की या पदाधिकाऱ्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन, त्यांचे मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, तुतारीवाला असा कर्मचारी वर्ग होता. त्यानंतर 6वा मुद्दा आहे की शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सर्वजण वखारीच्या आवारात राहत असत. भोजनाची सोय एकत्र होती. 7वा मुद्दा आहे की कंपनीने किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले. वसाहतीत सोने, चांदी, तांबे व मिश्र धातू यांची नाणी पाडण्यासाठी कंपनीने टांकसाळ सुरू केली होती. अशा पद्धतीनं आपल्याला या गोष्टींचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. तर यामध्ये आणखी एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की मद्रासजवळ अर्मगाव येथे, म्हणजे मद्रासपासून 90 किलोमीटर अर्मगाव आहे, येथे एक किल्ला होता. तर मद्रास येथे एक किल्ला व वखार बांधली. मद्रासच्या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज, मद्रासच्या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव देण्यात आले. अशा पद्धतीनं आपणास कंपनीच्या कारभाराची व्यवस्था किंवा वसाहतीची व्यवस्था याविषयी या ठिकाणी माहिती सांगता येईल. त्यानंतरचा जो मुद्दा आहे मुंबई बेट. या मुंबई बेटामध्ये आपण प्रामुख्याने 2 मुद्द्यांचा विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की मुंबई बेटाचा पूर्व इतिहास आणि दुसरा मुद्दा आहे ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास. आता पूर्वेतिहासामध्ये एकूण 5 मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहे. बघा की त्यामधील पहिला मुद्दा आहे मुंबई, माहीम, शीव, माझगाव, वडाळा, परळ व वरळी अशा 7 बेटांचा समावेश मुंबईमध्ये होतो. 2 नंबर, 1661 पर्यंत मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. 3, पोर्तुगालच्या राजाने आपला जावई इंग्लंडचा राजा दुसऱ्या चार्ल्स याला मुंबई बेट लग्नातच आंदण दिले. त्यानंतर 4, 1665 मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आली, परंतु तिच्या कारभारासाठी लागणारा खर्चही उत्पन्नातून निघत नव्हता. म्हणून दुसऱ्या चार्ल्सने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. असे एकूण 5 मुद्दे आपणाला पूर्व इतिहासामध्ये सांगता येतील. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे त्यामधील ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास. तर ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास जो आहे त्यामध्ये मुंबई बेट भाड्याने घेतल्यावर कंपनीने इसवी सन 1669 मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्झिडेन याला मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ नेमले. त्यानंतर नंबर 2, मुंबईत टांकसाळ सुरू करून सोने, चांदी, जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात केली. 3, मुंबई बेटावर व्यापाऱ्यांना व कारागिरांना येऊन राहण्यास उत्तेजन दिले. त्यानंतर 4, की मुंबईच्या रक्षणासाठी 5 ते 6 जहाजे व सुमारे 300 शस्त्रधारी सैनिक ठेवले. या सैनिकाकडे बंदुकी व तलवारी असत. अशा रीतीने ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा विकास केला हे या ठिकाणी आपणास सांगावे लागेल. त्यानंतर या ठिकाणी खाली एक तुम्हाला मी संकल्पना चित्र दाखवत आहे. बघा, हे संकल्पना चित्र आहे. या पहिल्या संकल्पना चित्रामध्ये 3-4 रकाने चौकोन मोकळे सोडलेले आहेत आणि खालच्या दुसऱ्या संकल्पना चित्रामध्ये ते रकाने भरून दिलेले आहेत. परीक्षेमध्ये कधी प्रश्न येतो की दिलेल्या सूचनांप्रमाणे संकल्पना चित्रे पूर्ण करा.
तर या ठिकाणी मुंबईमधील बेट आणि त्या मुंबईमधील बेटामध्ये ज्या 7 बेटांचे मिळून मुंबई बेट तयार होते ते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आहे. बघा, तर या ठिकाणी मुंबई बेट, त्या ठिकाणी काही बेटांची नावं दिलेली आहेत आणि काही बेटांची नावं तुम्हाला लिहावी लागणार आहेत. तर प्रश्नामध्ये बघा, तर या ठिकाणी मुंबई बेट, मुंबई, वडाळा आणि माझगाव असं दिलेलं आहे आणि ही आकृती पूर्ण करत असताना खाली मुंबईमधील बेटे आणि त्यामध्ये माहीम, वडाळा, परळ, माझगाव, वरळी, शीव आणि मुंबई ही 7ही बेटं त्या ठिकाणी दिलेली आहेत. एकंदरीत विचार केला या संकल्पना चित्राचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये जर विचारलं गेलं तर त्याचं व्यवस्थित उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. एकंदरीत जर विचार केला तर या तिसऱ्या प्रकरणामध्ये भारत आणि युरोपीय वसाहतवाद या तिसऱ्या प्रकरणामध्ये ब्रिटिश वसाहतवाद हा जो मुद्दा आहे तो आपण 2 व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.